नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. मित्रांनो, मागच्या वेळी आपण जटासुत्त पाहिलं होतं, जे अठ्ठकथेमध्ये जे आहे त्यानुसार आपण मराठी आणि इंग्लिश ट्रान्सलेशन करून ते आपण जटासुत्त पाहिलं होतं. पण काही जणांनी अजून सांगितलं की अजून सोप्या पद्धतीने तुम्ही सांगा. त्यासाठी आज आपण हा जटासुत्ताचा हा दुसरा व्हिडिओ आपण हा बनवत आहोत. तर मागे आपण संपूर्ण केलेलंच आहे. काय सांगितलं आहे बघा, भगवान बुद्धांनी की शीलवान प्रज्ञावान भिक्खूंचे महत्त्व स्पष्ट केलेलं आहे. तर सुरुवात अशी आहे की हे तुम्हाला जटासुत्त भगवान बुद्ध सांगतात की जीवनातील खरी समस्या बाहेरील वस्तू किंवा लोक नसून आपल्या मनातील गुंता आहे, ज्याला पाली भाषेमध्ये जटा गुंता म्हणतात. हा गुंता म्हणजे तृष्णा, लोभ, आसक्ती होय. म्हणजे तृष्णा म्हणजे काय की आपल्याला मागेही पाहिलं असेल तरीही तृष्णा म्हणजे अतृप्त तहान, जी म्हणजे पुन्हा पुन्हा काहीतरी हवेसे वाटणे, प्रत्येक गोष्टीला आपल्याला हवं असं वाटणं, त्याला म्हणतात तृष्णा म्हणतात. जसे एखाद्याला पाणी प्यायले तरी तहान भागत नाही, तसंच मनुष्याला संपत्ती, कीर्ती, इंद्रिय सुख यांची तृष्णा कधी संपत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला मला हवं असं वाटतं, नेवर सॅटिस्फाईड. म्हणजे कधीही तो मनापासून तो संतुष्ट होत नाही. मला ही गोष्ट हवी, मला ती गोष्ट हवी, किंवा माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही. यासाठी प्रत्येक वेळी तो दुःखात असतो, रडत असतो. त्यालाच म्हणतात एक प्रकारची कावी म्हणतात, तृष्णा म्हणतात. त्याच्यामध्ये दुसरा प्रकार कुठला सांगितला की लोभ. लोभ म्हणजे लालसा किंवा हव्यास. एखादी वस्तू, पैसा किंवा अधिकार मिळवायची प्रबळ इच्छा झाली की त्याला लोभ निर्माण होतो, त्याला लोभ म्हणतात. तिसरं आहे आसक्ती, म्हणजे काहीतरी घट्ट धरून ठेवणे, न सोडणे. जेव्हा आपण हेच माझं आहे, हे सोडायचं नाही असं म्हणतो, तेव्हा आसक्ती निर्माण होते. 4 प्रकारची आसक्ती सांगितलेली आहेत. कामोपादान, इंद्रिय सुखावरची आसक्ती, म्हणजे आपले जे इंद्रिय आहेत त्याच्यावरची आसक्ती. दिठ्ठपादान, मत समजुतीवरची आसक्ती, म्हणजे एखादं मत मी मांडलं की ते तेवढंच फायनल आहे, त्याच्यानंतर काही नाही आहे. किंवा इतरांचं जे आहे की माझे जे क्रॉस व्हेरीफाईड आपण करू शकत नाही, आपण क्रॉस व्हेरिफिकेशन करत नाही, ज्यांनी सांगितलं त्यालाच फायनल मानतो, अशा प्रकारचं दिठ्ठपादान असतं. शीलतुपादान म्हणजे चुकीच्या आचार विचारांची आसक्ती, जे काही चुकीचं आहे तेच खरंच ठाम मानणं, त्याला ते प्रकारची आसक्ती. अत्तवादुपादान म्हणजे आत्मा आहे या धारणेवरती आसक्ती. म्हणजे शरीरामध्ये आपण म्हणतो की आत्मा, काही जण म्हणतात की आत्मा आहे. बौद्ध धम्म किंवा त्याच्यातला साहित्य आत्मा ह्या गोष्टीला नाकारतो. देयर इज नो सोल इन अवर बॉडी असं ते म्हणतात. तर बुद्धाने काय सांगितलं की तृष्णा ही दुःखाचं मूळ कारण आहे. लोभ व आसक्ती या तृष्णेच्या शाखा आहेत. तृष्णा मुख्य तृष्णा आहे, त्याला जोडून लोभ आणि आसक्ती या त्याच्या 2 शाखा आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जे काही दुःख होतं, जे काही आपल्याला त्रास होतो, त्यांचं मूळ कारण हे सांगितलेलं आहे. तर पहिली जी गाथा इथली ही आहे, अंतुजटा बहिजटा जटाय जटिता पजिता ततंगौतम पुच्छामी को इमंग विजटये झटती. म्हणजेच हे गाथा काय सांगतं की गुंता आपल्या आत आणि बाहेर अशा दोन्ही साईडला पसरलेला आहे. यातला अंतोजटा म्हणजे आतमध्ये, अंतो म्हणजे आत, बही म्हणजे बाहेर, पजा म्हणजे प्रजा आहे, जटा म्हणजे जटा संभ्रमाची अवस्था, गुंतागुंत, जटित म्हणजे संभ्रमित. तर हे अशा प्रकारे सांगायला की जटा म्हणजे आपल्या मन आणि विचारामध्ये असलेला गुंता. उदाहरणार्थ मी चांगला नाही, मला खूप ताण आहे, ही सातत्याने असलेली चिंता असते. आपलं कंटिन्युअसली आपलं चिंता चालू असते, आपल्या मनामध्ये विचारामध्ये चालूच असतं ते. आता परीक्षेचा सीझन आलेला आहे, आपल्या जवळपास पेपर आता चालू होतील, त्याच्यामध्ये मला हे होईल की नाही, मला ते येणार की नाही, मला हे जमेल की नाही, अशा प्रकारचं एक प्रकारची आपल्या मनामध्ये विचारांची घालमेल सुरू झालेली असते. त्यामुळे तो आपल्या मनावरती ताण निर्माण होतो. जर अभ्यास केला असेल तर आपल्या मनात एवढा ताण येणार नाही, पण अभ्यास न केला की आपल्यावरती मनावरती ताण येतो. तसं ते अंतोजटा. बहिजटा वस्तू आणि नात्यावर असलेला गुंता. उदाहरणार्थ मला तो उदाहरण गेलं तर आता मोबाईलचा जमाना आहे, आता आपला आयफोन 16 जे काही न्यू लॉन्चेस आहेत ते आपल्याला हवे असतात, मला हवं आहे, किंवा माझा मित्र माझ्या मनाप्रमाणे वागत नाही आहेत. अशा प्रकारच्या काही उदाहरणं आहेत की त्याच्यामुळे आपल्या मनावरती किंवा आपल्यावरती ताण निर्माण होतो, दुःख निर्माण होतं. अंतर्गत म्हणजे मन, शरीर, विचार, आणि बाह्य म्हणजे
संसारातील वस्तू नाते ह्या संचावरती असलेला आपल्याकडे असे दोन्हीकडे जटा म्हणजे तृष्णेचा गुंता आहे. या जटेमुळे प्राणी गुंतलेले आहेत. हे गौतम मी विचारतो, ही गुंतागुंत जटा कोण सोडवेल? अशा प्रकारचं पहिल्या गाथेमध्ये विचारण्यात आलं की अंतो जटा बही जटा जटाय जटिता पजा तंग तंग गौतम पुच्छामी को इमंग विजटये जटाती. तंग म्हणजे ते किंवा तुम्हाला मी विचारतो आहे. गौतम पुच्छामी म्हणजे विचारतो. को इमंग विजटये जटाती म्हणजे ही जटा कोण हे करणार आहे, कोण सोडवणार आहे? तर आपल्याला कसं असतं, मोबाईलचं व्यसन असतं किंवा परीक्षेची भीती, हे मी आता सांगितलं. ही दोन्हीही या तृष्णेच्या गुंतांचे भाग आहेत. आपण जितकी जास्त आसक्ती ठेवू तितकी जास्त आपण त्याच्यामध्ये गुंतत जातो. समोरचा फॉर एक्झाम्पल आपण घ्यायला गेलं तर आपण कुठलाही ताण घेतला मनावरती, आपल्या शरीरावरती, तर त्याचा परिणाम आपल्या माइंडवरती होतो आणि आपण त्याच्यामुळे तो पेपर किंवा ती परीक्षा व्यवस्थित सॉल्व करू शकत नाही कुठलेही क्वेश्चन्स. बट आपण आधीपासून प्रिपेअर असू, परीक्षेमध्ये अभ्यास करून गेलो तर एवढा आपल्याला त्याच्यावरती ताण येतो नाही. सर परीक्षा एक्झाम आहे, आपल्याला थोडाफार चिंता वाटते, पण ती तेवढ्यापुरतीच. जेव्हा तुमच्या हातामध्ये पेपर येतो तर येस मी हा अभ्यास केलेला आहे, मला येते हे जेव्हा आपण प्रिपेअर होऊ तेव्हा हा आपल्याला तुमच्या मनावरचा तो गुंता आहे, जो ही त्राण आहे, ती निघून जाऊ शकते. तर पहिल्या गाथेचा अर्थ आपण समजून घेतलेला आहे की अंतर्गत म्हणजे मन, शरीर, विचार आणि बाह्य म्हणजे अंतो जटा बाह्य जटा बही जटा. तर काय सांगितलेलं आहे की आतमध्ये अंतर्गत आणि बाह्य ह्यांच्यामध्ये असलेल्या दोन्हीकडे जटा आहे. या जटेमुळे प्राणी गुंतलेले आहेत. ह्याच्यामध्येच ह्या गोष्टीमध्ये लोभ, आसक्ती, मोह, माया हे ज्या गोष्टी आहेत, ते तृष्णा आहेत, ह्यांच्यामध्येच माणूस गुरफटलेला आहे. त्याच्यामध्ये तो सतत फिरत असतो. त्यामुळे हे गौतम मी तुम्हाला विचारतो की ही गुंतावणी जटा कोण सोडवेल? ही पहिली गाथा आपल्याला समजली असले गृहीत धरतो. पुढे गुंता सोडवण्याचे शस्त्र म्हणजे जो गुंता झालेला आहे तो सोडवण्याचे शस्त्र म्हणजे शील, समाधी, प्रज्ञा, वीर्य. ह्या दुसऱ्या गाथेमध्ये भगवान बुद्ध त्या माणसाचं वर्णन करतात. म्हणजे हे शस्त्र ज्याकडे आहे त्या माणसाचं वर्णन करतात जो हा गुंता सोडू शकतो. काय गाथा सांगितलेले आहे? सीले पतिठाय नरो सपय्यो चित्तं पैन्य च भावयं आतापि निपको भिक्खू सो इमं विजटये जटंती. म्हणजे सीले पतिठाय पहिला अर्थ काय, पहिला शब्दाचा अर्थ काय की शिला स्थिर राहून. सीले पतिठाय, शील पतिठाय म्हणजे प्रतिष्ठित राहणे, की शिलात प्रतिष्ठात राहून, की शिला स्थिर राहून. नरो सपय्यो म्हणजे प्रज्ञायुक्त मनुष्य. नरो सपय्य, सपय्यो म्हणजे प्रज्ञायुक्त, नरो म्हणजे मनुष्य, प्रज्ञायुक्त मनुष्य. चित्तं पैन्यच्च भावयं चित्त आणि प्रज्ञा साधणारा. आतापि म्हणजे ऊर्जावान, पराक्रमी किंवा वीर्य संपन्न. निपको भिक्खू, निपको म्हणजे विवेकी, भिक्खू म्हणजे भिक्खूच, निपको भिक्खू. सो इमंग विजटये जटंग तोच ही जटा सोडू शकतो. सो इमंग एकत्र झाला म्हणजे तोच झाला शब्द. विजटये जटंगती, सो म्हणजे तो असतो, तो ही जटा सोडू शकतो. पण मराठीमध्ये आपण ट्रान्सलेट करताना व्यवस्थित ट्रान्सलेट करण्यासाठी तोच ही जटा सोडू शकतो. केवळ मी अभ्यास करेन म्हणण्याऐवजी अभ्यासात मन एकाग्र करणं म्हणजे एक समाधी, एक कॉन्सन्ट्रेशन. आपण जी सकाळी आनापानसती घेतो, सकाळी आणि संध्याकाळी जी आनापानसती घेतो, ते ह्याच कारणासाठी की आपलं मन कॉन्सन्ट्रेट व्हायला पाहिजे. मी मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं असेल की मन कसं एका झाडावरून दुसऱ्या झाडावरून तिसऱ्या झाडावरून तिसऱ्या असं उडत असतं. मनोपूप गम्मा मनोसेठा मनोमाया ही जी यमक वगळातली पहिली गाथा आहे ती त्यासाठीच आहे की सर्व गोष्टी पाहिजे मन आहे. जेव्हा तुमचं मन स्थिर होईल तेव्हा तुम्ही तुमच्या पद्धतीनेच वागू म्हणजे कसं तुम्हाला वागायचं हे तुमचं मन तुम्हाला ठरवत असतं. की मी अभ्यास करेन म्हणण्याऐवजी अभ्यासात मन एकाग्र करणे, काय महत्त्वाचं हे समजून घेणे काय महत्त्वाचं आहे. म्हणजे अभ्यास करताना ही समाधीची झाली भावना, एकाग्र करून त्यातलं काहीसं समजून घेणं ही भावना झाली प्रज्ञेची झाली. आणि त्यासाठी रोज प्रयत्न करणं म्हणजे वीर्य आवश्यक आहे. 3 गोष्टी आहेत, समाधी, प्रज्ञा आणि वीर्य. 3 गोष्टीमध्ये सगळं कसं म्हणलं, समाधी, प्रज्ञा आणि वीर्य. म्हणजे
मला अभ्यास करायचा आहे, तर त्यासाठी माझं मन कंट्रोलमध्ये असलं पाहिजे, तरच मी अभ्यास व्यवस्थित करू शकतो. यासाठी आहे समाधी. जो काय अभ्यास करतोय ते समजणं म्हणजे समजून घेणं म्हणजे ती आहे प्रज्ञा, आणि त्यासाठी रोज कंटिन्युअसली प्रयत्न करणे म्हणजे वीर्य, हे आवश्यक असते. मग काय या गोष्टीचा अर्थ होतो? सीले प्रतिष्ठाय नरो सपंयो चित्तं पय्यंच भावयं आतापि निपको भिक्खू सोईमं विजटे जट. म्हणजे शिला दृढ राहणारा प्रज्ञायुक्त मनुष्य जो चित्त व प्रज्ञा साधतो, ऊर्जावान व विवेकी असा भिक्खू, तोच ही जटा सोडू शकतो. जो शिला दृढ राहणार आहे. शील आपण मग बघतो की पाणंदी पाता वेरमणी, अदिन्ना दाना वेरमणी, कामे सुमेच्छचारा वेरमणी, मुसावादा वेरमणी, सुरामेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी. म्हणजे हे 5 शील सामान्य उपासकांसाठी आहे. पुढे जर तुम्ही उपवास धारण करायचा तर अष्टशील आहे, पुढे दशशील आहेत. असे करून शिलांची वाढ होते. प्रत्येक शील 3 पद्धतीने 6 पद्धतीने करतात, पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली. तर ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघू. पण सगळ्यात महत्त्वाचं शिलामध्ये राहायला पाहिजे आपल्याला. पहिलं शील आहे. शील, समाधी, पय्या अशा प्रकारचा आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे. आर्य अष्टांगिक मार्ग 8 मार्ग, त्याला 3 भागामध्ये डिवाईड केलेला आहे. शील, समाधी, पय्या. व्हेन यू आर शिलात म्हणजे आपल्याला काय लागलं, सीले पंच आहे. तुम्ही जेव्हा शिला दृढ राहणार म्हणजे तुमचे शील परिपक्व असतील, तेव्हा त्याच्यापुढे तुमची प्रज्ञायुक्त मनुष्य जो चित्त आणि चित्त व प्रज्ञा साधतो. म्हणजे आपण जसं पाहिलं की तुम्ही अभ्यास करायला बसला, तुमचं मन कॉन्सन्ट्रेट झालं म्हणजे समाधी झाली, म्हणजे त्याच्या आधी अभ्यास करण्यासाठी बसला म्हणजे शिला तुम्ही आलात. शिलामध्ये जेव्हा दृढ व्हाल की यस मला हे करायचं आहे, मला हे करायचं, अशा प्रकारे मला हे नाही करायचं आहे, मला ते नाही करायचं, अशा प्रकारे शिला म्हणजे तुम्ही दृढ राहाल. त्यानंतर तुम्ही समाधीमध्ये परिपक्व व्हाल. समाधीमध्ये परिपक्व झालं की तुम्ही प्रज्ञेमध्ये येणार. पण त्यासाठी सातत्याने उत्साहपूर्वक तो जो आपण दिनचर्या ऐकलेला आहे तो कंटिन्युअसली केलं पाहिजे विदाऊट खंड ठेवता. अजून एक उदाहरण त्याच्यामध्ये घेतलं तर माझी सकाळपासून ते रात्रीपर्यंत माझी काय दिनचर्या असेल हे आम्ही ठरवायला पाहिजे. मला ह्या वेळेमध्ये मला हेच करायचं, मला ह्या वेळेमध्ये हे करायचं, हे आपण टाईम टेबल आखतो आपल्या आयुष्यामध्ये. ते एक प्रकारचं शील आहे, म्हणजे शिस्तीत राहणं आहे. त्यावेळी जेव्हा तुम्ही बरेच वेळा आपण जे टाईम टेबल आखतो त्यानुसार होत नाही, आपण वेगळंच काहीतरी करतो. मग ते वेगळं होऊ नये यासाठी आपण काय करतो आहे, रोज सकाळी आणि संध्याकाळी आनापानसती करतो. आणि जेव्हा पुढे तुम्ही जाल विद्यार्थी म्हणून, आता विद्यार्थी दशेत जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा विपश्यना भाव समजून त्या शिबिरांमध्ये जेव्हा तुम्ही विपश्यना शिकाल तेव्हा तुमचं मन संपूर्णतः कंट्रोलमध्ये येईल. आत्ता सुरुवात केली तर, आता ही सुरुवात आहे, ही आपली सुरुवात आहे. सकाळी संध्याकाळी आपण आनापानसती घेतो, त्याच्या मागचं कारण तेच आहे. तुमचं मन कंट्रोलमध्ये यायला पाहिजे. 10 मिनटाची आपण घेतो, 10 मिनटामध्ये कमीत कमी निदान 1 मिनटं तरी आपलं मन कंट्रोल होतं आहे का हे पाहायचं असतं. 10 मिनटं खूप झालेली आहेत. 10 मिनटामध्ये आता सुरुवात तुम्हाला असं वाटतं की काही चालतो आहे, टाईमपास चालू आहे, काय लोकांना वाटतं की टाईमपास चालू आहे, असं नाही आहे. त्यामागे खूप मोठी भावना आहे. तुम्ही जेव्हा शिबिरातून येतो म्हणजे विपश्यना शिबिर असतं 10-10 दिवसाचं ते असतं. कारण सकाळी 4:30 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत ते चालू असतं. ते मधला पिरियड तुम्हाला गॅप थोडा देतात, जेवणासाठी देतात, वॉशरूमसाठी देतात, असं काही नाही आहे. पण ते कंटिन्युअसली ते चालू असतं. आचार्य गोयंका गुरुजी म्हणतात की तुम्ही जेव्हा शिबिरात येतात तर तुम्ही संपूर्ण 10 दिवस तिथे राहायला पाहिजे. जर तुम्ही मधूनच तिथून गेलात तर खूप प्रॉब्लेम होतो, कारण तुमचं मन तुम्हाला तिथे राहायला देत नाही. जेव्हा तुम्ही शिलात प्रतिष्ठात होत असता, जेव्हा तुम्ही चांगल्या कामासाठी जात असता, तेव्हा तुमचं मन तुम्हाला दुसरीकडे घेऊन जातं. उदाहरण घ्यायला गेलं तर आपण वर्गामध्ये उदाहरण बघतो. आपण एखादा विशेष शिक्षक शिकवत असतात, काही जण मनापासून ते ऐकत असतात आणि काही जण तो सब्जेक्ट न ऐकता दुसरीकडे आपलं चालू असतं त्यांचं. सेम उपासक आयुष्यामध्ये, सर्वसामान्य आयुष्यामध्ये आपण कुठलं तरी काम करत असतो आणि अशावेळी कोण ना कोण तिथे येऊन आपल्याला डिस्टर्ब करत असतं आणि आपलं संपूर्ण लक्ष तिथून जाऊन दुसरे जातं. तिसरं उदाहरण घ्यायला गेलं तर आपण समजा अभ्यास करतो आहे आणि त्यावेळी 1-2 मिनटाचा ब्रेक किंवा 5 मिनटाचा ब्रेक असलाच पाहिजे का संपूर्ण अभ्यास करताना. पण त्याच वेळी जेव्हा आपण
मोबाईल हातामध्ये घेतो, मग आपण इंस्टा बघतो, फेसबुक बघतो, जे काय तुम्हाला ते बघायचं ते बघतो आणि त्याच्यामध्ये 5 मिनिटाचा ब्रेक, कधी कधी 1 तासाचा ब्रेक होऊन जातो. तर ह्या सगळ्या मार भावना आहेत, ह्या सगळ्या निगेटिव्ह थॉटकडे जाणाऱ्या गोष्टी आहेत, जे तुम्हाला पॉझिटिव्ह वेकडून निगेटिव्ह वेकडे घेऊन जाणार आहेत. म्हणजे सकारात्मक गोष्टीकडून नकारात्मक गोष्टीकडे घेऊन जाणार आहेत. तुमचं अभ्यासातून दुसरीकडे लक्ष कसं विचलित व्हावं यासाठी हे सर्व प्रयत्नशील असतात. तर शिला दूर राहणारा प्रज्ञयुक्त मनुष्य, म्हणजे जो विचार करतो, जो करतो, तो प्रज्ञयुक्त मनुष्य, जो चित्त प्रज्ञा साधतो म्हणजे त्याच्यावर कंट्रोल ठेवतो, तो स्वतःही करतो, असा ऊर्जावान विवेकी म्हणजे वीर्यवान विवेकी वृत्ती तो हा गुंता सोडू शकतो. अशा प्रकारे दुसऱ्या गाथेचा अर्थ आहे. आपण फुल फॉर्ममध्ये पाहिलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. आज फक्त आपण शॉर्टमध्ये व्हिडिओ घेतो आहे, कारण थोडं समजायला, कारण तो मागचा व्हिडिओ होता तो मराठी आणि इंग्लिशला ट्रान्सलेट होता. आज आता आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करतो आहे. तिसरी गाथेमध्ये काय सांगतं की जटा तुटण्याची अवस्था, या जटा तुटण्याची अवस्था सांगितलेली आहे. या गाथेमध्ये बुद्ध सांगतात की तृष्णेची जटा कशी, कधी आणि कोणासाठी पूर्णपणे तुटते. यामध्ये अरहंताचं वर्णन आलेलं आहे. एसंग रागोच दोषोच अविद्याच विराजिता खीनासवा अर्हंतो तेसंग विजटिता जटा. म्हणजे एसंग रागोच दोषोच म्हणजे ह्याचा अर्थ होतो ज्यांच्यात राग व द्वेष नाही. अविद्याच विराजिता म्हणजे अज्ञान नाहीसे झालेले आहे. खीनासवो अर्हंतो ज्यांचे सर्व आसव क्षीण झालेले आहेत. आता आपण असं का आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं की खीनासव कुठलेले आहेत, ते कुठले 4 आहेत ते आपण पाहिलेले आहेत. ते संग विजटिता जटा त्यांच्यासाठी जटा सोडवलेली आहे. म्हणजे राग, लोभ आणि मत्सर यामुळे आपलं मन सतत अस्वस्थ राहते. राग, लोभ आणि मत्सर यामुळे आपलं मन सतत अस्वस्थ असते. जेव्हा आपण जाणीवपूर्वक कोणाचाही द्वेष करणे थांबवतो आणि सर्व गोष्टींवरचा अंधविश्वास म्हणजे अज्ञान दूर करतो, तेव्हाच आपलं आनंदी आणि मुक्त होतो. काय सांगितलं आहे? राग, लोभ आणि मत्सर. राग म्हणजे आसक्ती एक आहे, पालीमधला राग वेगळा आणि मराठीमध्ये जो राग बोलतो आपण तो वेगळा. राग म्हणजे आसक्ती, लोभ आणि मत्सर यामुळे आपलं मन सतत अस्वस्थ राहते. या 3 गोष्टींमुळे. आसक्ती, मला हवं आहे, मला कुठली तर गोष्ट म्हणजे मीच केलं हे सगळं हे. लोभ म्हणजे हव्यास असतो एक प्रकारचा, आणि मत्सर दुसऱ्याबद्दल, एकमेकांबद्दल असलेला मत्सर. चुकीच्या भावना आपल्या मनामध्ये दुसऱ्यांबद्दल निर्माण होतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला द्वेष निर्माण होतो. तर हे राग आणि लोभ यामुळे आपलं मन सतत कंटिन्युअसली अस्वस्थ राहते. जेव्हा आपण जाणीवपूर्वक कोणाचा द्वेष करणं थांबवतो आणि सर्व गोष्टींचा अंधविश्वास दूर करतो, म्हणजे मिथ्या भावना इथे सांगितलेली आहे, उपेक्षा भावना सांगितलेली आहे, एक प्रकारचं ब्रह्मविहार इथे सांगितलेलं आहे. 4 ब्रह्मविहार सांगितलेले आहेत, ते आपण कधीतरी पुन्हा पाहू. पण यातले 2 मुख्य, मेता दुसऱ्याचा मत्सर न करता मैत्री करणं, उपेक्षा म्हणजे एक प्रकारचं दुर्लक्ष करणं. म्हणजे सांगितलं की गोष्टींचा अंधविश्वास दूर करतो. प्रत्येक गोष्टीवरती डोळसपणे तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे. डोळसपणे पण कधी की जेव्हा तुमचं माइंड त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट असेल आणि त्याच्यावरती तुम्ही तुमच्या बुद्धीच्या गोष्टीवर ते घासून बघा म्हणजे ते चेक करा, कंटिन्युअसली चेक कराल की ह्या गोष्टी बरोबर आहेत का, ह्या गोष्टी चुकी आहेत का. तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीमधला खरा भावार्थ समजेल, तुमच्यातली अविद्या दूर होऊन जाईल, म्हणजे प्रज्ञा एक प्रकार निर्माण होईल. तेव्हाच आपण आनंदी राहू शकतो आणि मुक्त होऊ शकतो. ह्या 4 गोष्टींपासून आपण म्हणजे राग, लोभ, द्वेष, हे ज्या गोष्टी सांगितल्या आहेत ह्यांच्यापासून आपण जेव्हा दूर जाऊ तेव्हा आपण आनंदी आणि मुक्त होऊ शकतो. मग काय अर्थ आहे? येसंग रागोच दोषोच अविद्याच विराजिता खीनासवा अर्हंतो तेसंग विजटिता जटा. म्हणजे ज्यांनी राग, द्वेष आणि अज्ञान पूर्णतः नष्ट केले आहेत ते खीनासव अर्हंत आहेत. म्हणजे हे जे राग, द्वेष आणि अज्ञान पूर्ण नष्ट केले ते कोण झाले? पुढे जाऊन अर्हंत होतात. त्यांच्यासाठीच तृष्णेचा गुंता सोडवलेला आहे. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीपासून दूर व्हाल तेव्हा तुम्ही एक पाय म्हणजे आपण शील, समाधी, पय्या आर्य अष्टांगिक मार्ग 3 भागामध्ये विभागलेला शील, समाधी, पय्या. याच्यामध्ये आपण जेव्हा आरूढ होऊ, जेव्हा मार्गस्थ होऊ म्हणजे त्याच्यावर आचरण करू, त्यावेळी आपल्यातलं जे खिनासव आपल्यातले जे हे सांगितलेले आहेत, राग, द्वेष, अज्ञान हे सगळे जे काय आश्रव आहेत ते जेव्हा समूळ नष्ट होतील तेव्हा तो व्यक्ती
निब्बाणाकडे जातो, अरहंत होतो. आता 4 प्रकारचं सांगितलेले आहे. 4 प्रकारच्या गोष्टी मार्गस्थ आणि फलस्थ म्हणजे 8 जोड्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे स्वतःपन्न, सकुदागामी, अनागामी, अरहंत अशा प्रकारच्या 4 गोष्टी म्हणजे लोकांना विभाग केलेला आहे, जे ज्ञानी व्यक्त आहे. स्वतःपन्न, सकुदागामी, अनागामी आणि अरहंत अशा प्रकारे 4. आणि ते जे फळ आणि मार्गस्थ हे पुढं आपण कधीतरी पाहू. पण ह्या 8 प्रकारच्या जोड्यांनाच भगवान बुद्धांचा श्रावक संघ समजला गेलेला आहे. आपण ही गोष्ट तुम्हाला संदर्भ कुठे मिळते की संघ वंदनेमध्ये बघा, आपण बघत आहे सुपटिपन्नो भगवतो सावक संघो, उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो, न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो, सामीचीपटिपन्नो भगवतो सावक संघो, यदिदं चत्तारी पुरिसयुगानी अठ्ठ पुरिस पुग्गला. अठ्ठ पुरिस पुग्गला म्हणजे हे ते मी तुम्हाला आता सांगितलं ते 4 लोक, ते 4 म्हणजे फळं यांची मार्गस्थ म्हणजे त्या रस्त्यावर चाललेले आहेत आणि त्याचं त्यांनी फळ भेटलेलं आहे, म्हणजे त्याचं त्यांना उत्पन्न भेटलेलं आहे जे म्हणून की त्याच्यावरती ते आरूढ झालेले आहेत. अठ्ठ पुरुष पुग्गला म्हणजे हे श्रोतापन्न, सगदागामी, अनागामी आणि 4था आहे अरहंत. त्या मार्गावर जाऊन ते फायनल झालेलं आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ आता आपण 9वी आता हे 10वीच्या पुस्तकामध्ये 10वीचं म्हणजे तुम्ही मार्गस्थ आहात. जेव्हा तुम्ही 10वी पास व्हाल म्हणजे त्याचं फळ तुम्हाला भेटेल. म्हणजे हे एक प्रकारचं मार्गस्थ आणि फळ अशा प्रकारचं उदाहरण झालं. त्याला म्हणतात त्याच्यामध्ये 4 गोष्टी सगदागामी, अनागामी जी काय सांगितलं ते आहे ते. आता तर ह्या गोष्टीवरती जेव्हा तुम्ही मार्गस्थ असता त्याच्यावरती तुम्ही काम करत असता. मला ह्याच्या पुढे जायचं आहे सगदा म्हणजे मला 9वी आता तुम्ही इयत्ता 1ली ते 10वीपर्यंत 10 पायऱ्या तुम्ही चढवता, मार्गस्थ होता. 1ली झालं मार्गस्थ, 2रीत आलं फळ भेटलं, 2रीत चाललं मार्गस्थ, 2रीत गेला फळ भेटलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं हे फळ भेटतं. त्याला म्हणतात तुम्हाला समथिंग यू अचीव, तुम्ही काहीतरी प्राप्त केलेलं आहे, ते आहे मार्गस्थ आणि फलस्थ. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही हे खीन तुमचं म्हणजे तुमचे जे आशीर्वाद तुमच्या अंतरात असणारे जे काही राग, लोभ, द्वेष, मोह, मस्त, माया, मोह, माया जे काय आहेत ते त्यांना जेव्हा तुम्ही दूर कराल तेव्हा तुम्ही अरहंत होऊ शकता. आणि त्यासाठी त्यांच्यासाठी हा कृष्णा म्हणजे ही जी तृष्णेची गुंता झालेला आहे, गुंता अंतोजटा बहिजटा आतमध्ये आणि बाहेर, ते तो पूर्णतः सोडू शकतो. अशा प्रकारची ही आपली 3री गाथेचा अर्थ आहे. 4थी गाथा म्हणजे अंतिमतः शांतता म्हणजे निब्बाण. अरहंत झाला, मार्गस्थ, फळस्थ झाला म्हणजे त्याला निब्बाण प्राप्त झालं. तर गुंता सोडवण्याची अंतिम अवस्था कोणती आहे ह्या 4थी गाथेमध्ये आपल्याला समजतं. यत्थ नामंच रूपंच असेसं उपरुज्यती पटिघं रूपसंज्ञात संज्ञाच यथेसा छिज्जते जटाती. म्हणजे यत्थ म्हणजे जिते, नाम च रूपच, नामंच रूपंच हे संधी झालेली आहे. नाम आणि च यात संधी झालेली आहे. नामंच रूपंच, नामंच रूप, नामंच आपला बघताय तुम्ही स्क्रीनवरती शब्द बघा व्यवस्थित. तर नाम म्हणजे 4 प्रकारचे वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान हे आपण पटिच्च समुत्पादामध्ये याचं वर्णन ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे. तर मनुष्य आपण ह्या 2 गोष्टीमुळे मनुष्य बनतो, नाम आणि रूपामुळे. नामामध्ये काय येतं वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान आणि रूप जे 4 महाभूत सांगितलेले, काही जण 5 म्हणतात, पृथ्वी, आप, तेज, वायू ह्याच्यावर 4 आणि आकाश एकाला काही जण म्हणतात, ते जोडून 5 पंचमहाभूते म्हणतात. मुख्यतः 4च आहेत. तर ह्यांचं बनवून तुमचं एक रूप बनतं, शरीर बनतं. तर अशा प्रकारचं नाम आणि रूप. नामंच रूपंच हा फुल असेसं उपरुज्यती म्हणजे पूर्णतः नष्ट होतात. ह्यांच्या ह्यांच्यासाठी आपल्याला आसक्ती असते, ते पूर्णतः नष्ट होते. पटिघं रूपसंज्ञाच, पटिघ म्हणजे कामभोग व रूपसंज्ञा म्हणजे रूपसंज्ञा म्हणजे रूपभोग. येथेसा छिज्जते जटा, येथेसा छिज्जते जटा म्हणजे इथे जटा तुटते. म्हणजे ह्या गोष्टींपासून जेव्हा तुम्ही अलिप्त म्हणजे पूर्णतः छिज्जती म्हणजे पूर्ण तोडणं, छिद्दन म्हणतात त्याला, ते पूर्णतः तोडणं याला म्हणतात की तुम्ही निब्बाणापर्यंत गेला, तुम्ही जटेतून बाहेर निघाले. या आपण स्वतः अनेक गोष्टींमध्ये ओळखतो, आपण स्वतः अनेक गोष्टींमध्ये ओळखतो. माझे नाव, माझे गुण, माझे काम,
म्हणजे सगळीकडे मीपणा आपण ठेवतो की मी हे केलं, माझ्यामुळे झालं, मी हे केलं, माझंही असं नाव आहे, माझ्यामुळे मला हे सगळे म्हणतात, की हा एक प्रकारचा अहंभाव आपल्यामध्ये येतो आणि त्याच्यामध्ये आपण त्या गुंतेमध्ये म्हणजे तृष्णेमध्ये पुन्हा पुन्हा तयार जातो. उदाहरण घ्या, एक उपासकांसाठी उदाहरण किंवा मुलांसाठी पण वर्गामध्ये किंवा बाहेर, जेव्हा एखादा प्रोग्राम चालू असतो, एखादा आपण जयंतीचा उत्सव, कुठला सणाचा उत्सव आपण साजरा करतो, तेव्हा एक व्यक्ती दिवस रात्र काम करत असतो आणि त्याच्यावेळेला काम होत नाही असं आपण गृहीत धरू की तो काम करतो आहे. त्याची बायको तरी मुलं पण सांगतात आहेत की किती काम करणार, किती काय करणार, तुम्हाला कोण विचारणार आहेत का तिकडे, कशाला करताय, उगाच आपलं. तरी पण तो काम करत असतो. त्याला वाटतं की मी हे जर केलं तर माझं उद्या जेव्हा कार्यक्रम असेल तेव्हा माझं नाव विचारण्यात येईल, मला जरा बरं वाटेल. आता कार्यक्रमाचा दिवस आला, कार्यक्रमामध्ये सगळ्यांची नावं घेतली की यांच्या सगळ्यांचा सत्कार झाला आणि परत म्हणजे जे संयोजक होते, म्हणजे जे संयोजक म्हणजे मुख्य होते सांगणारे, त्यांनी ह्याचे नावच घेतलं नाही. आता हा व्यक्ती आता माझं नाव घेतलं नाही. एवढं सगळं मी तयारी केली, मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी मरत होतो आणि माझं नाव घेतलं नाही. मी हे सगळं केलं होतं, मी सगळे आयोजन म्हणजे निर्माण केलं, म्हणजे पाहुण्यांना बोलवणं, स्टेजवर बघणं, आजूबाजूला बघणं, लोकांचा अल्पोहार बघणं, हे सगळं मी माझ्याकडे जबाबदारी होती. मी हे सगळं केलं आणि मुख्य आयोजकांनी माझंच नाव घेतलं नाही. अशा प्रकारची तृष्णा, दुःख त्याच्या मनामध्ये निर्माण होते. घरी जाऊन बायको तेच म्हणते की तुम्ही तिथे काम करत होता आणि तुमचंच नाव घेतलं आणि तुमचा सत्कार झाला नाही, बाकीच्यांना ओढून सत्कार झाला आणि तुमचा सत्कार झाला नाही. आता ह्या ठिकाणी जर त्या व्यक्तीने उपेक्षा भाव ठेवला असता, म्हणजे दुर्लक्ष केलं असतं एक प्रकारचं की जाऊ दे, नाही झालं ना पुढच्या वेळी आपण अजून जोमाने काम करायला पाहिजे, आपण कामासाठी थोडी करतोय. पण त्या व्यक्तीने जर ती उपेक्षा भावना साईडला ठेवली आणि स्वतः कुठे हो माझं नाव घेतलं नाही, मी हे केलं आणि माझ्याच नावानं घेतलं, मग तो येतो ताणामध्ये. अंतो जटा बही जटा, बाही मग सगळं बाहेरचं हे संपूर्ण त्यांनी ताण घेतलं की नव्हता की हे सगळं कामं करायचे, त्यासाठी तो प्रेशर वेगळा. अंतू जटा, आता माझं नाव नाही घेतलेलं आहे, माझं हे केलं नाही, माझा अपमान झाला आहे, मला हे माझं हे केलं आहे, मी केलं असताना मला सगळं हे केलं. अशा प्रकारची अंतोजटा झाली. बहीजटा ती होती, अंतोजटा ही त्याला ताण येतो, त्याला वाईट वाटतं, त्याला दुःख येतो, सोबतच द्वेष निर्माण होतो. मस्त माझं नाव त्याने मुद्दामून घेतलं नाही, मला मुद्दामून डावललं गेलं आहे, म्हणून त्याच्यामध्ये द्वेष निर्माण होतो त्या दुसऱ्या व्यक्तीबद्दल. अशा प्रकारच्या ह्या गोष्टी जर प्रज्ञावान भिक्खू जो आपण कशी पाहिली घडली की जो विवेकी भिक्खू आहे, तो ह्या सगळ्या गोष्टींना बाजूला सारून पुढे जातो, तो अरहंत होतो, निब्बाणमध्ये जातो. अशा प्रकारची भावना ते झालेली आहे की हे ठेवल्याने गुंतात तयार होतो. मीला धरून ठेवल्यामुळे गुंतात तयार होतो. जेव्हा आपण मी हा विचार सोडून देतो तेव्हा कोणतीही आसक्ती उरत नाही आणि खरी शांतता, इनर पीस होते. ह्याला उदाहरण दुसरं म्हणते आनंद यांचं आहे की आपण पाहिलं होतं की पटम धम्म संगतीमध्ये 500 अरहंत भिक्खू नी ती संगती निर्माण म्हणजे ते फळं चालवलं ठेवलं होतं. त्यातले 499 लोकांची नावं ही फायनल झाली होती. फक्त एक नाव अरहंत भिक्खू राहिले होते, ते म्हणजे भंते आनंद. कारण भंते आनंद तोपर्यंत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणापर्यंत ते अरहंत झाले नव्हते, ते आसक्तीमध्ये होते भगवान बुद्धांच्या, त्यामुळे ते त्यामधून बाहेर निघू शकले नाही. ती आसक्ती होती एक प्रकारची भगवान बुद्धांच्या प्रती. त्या कारणामुळे भगवान भंते आनंद अरहंत झाले नाहीत, अरहंतमध्ये निब्बाण प्राप्तीला गेले नाहीत. आता भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतरही ते त्याच्यामध्येच होते. महाकश्यपाने सांगितलं की तुम्हाला अरहंत बनायचं आहे, तुमच्याशिवाय ही संगती पूर्ण होणार नाही. म्हणून त्यांना काही वेळ दिला गेला. त्या वेळेमध्ये त्यांना सातत्याने ते म्हणत होते की मी अरहंत झाला पाहिजे, मी अरहंत झाला पाहिजे, मला अरहंत व्हायचं आहे, मला अरहंत व्हायचं आहे. असं करता 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 उद्या संगीतीचं स्टार्टिंग करणार आहे भगवान. पण ते महाकश्यपाने सांगितलं की तुम्ही जर नाही झालं तर आम्ही दुसऱ्याला कोणातरी घेऊन आम्ही संगती सुरू करू. सकाळ झाली, सकाळच्या दुपार झाला, दुपारची रात्र झाली, तरी त्यांचा हे चालू आहे की मला अरहंत व्हायचं आहे, मला अरहंत व्हायचं आहे, मी अरहंत बनणार आहे. असं करता करता रात्र झाल्या आणि
ते आता बोलतं की आता काही शक्य नाही आहे, कारण आता उद्याचं हे झालेलं आहे. आणि ते खाली पलंगावर हे करत असताना म्हणजे झोपण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना जाणवलं विदिन अ सेकंड की मी अनंत होणार आहे. हातला जो मी आहे जोपर्यंत बाहेर जाणार नाही तोपर्यंत अनंत होऊ शकत नाही. तुमच्यातला मीपणा जोपर्यंत बाहेर जात नाही, अहंकार बाहेर जात नाही आहे, भगवान म्हणतात देयर इज नो सोल, म्हणजे आत्मा नाही आहे. मग काय आहे की हे शरीर कसं बनलेलं आहे ते तुम्ही बघा. त्यातलं तुमच्यावरती कुठलंच तुमचं हे नाही आहे, ताबा नाही आहे तुम्हाला. अनंत त्याला म्हणतात. अनंत आहे सगळं, सगळं अनित्य आहे, सगळं जग अनित्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही कुठलेले आहे. एक गोष्ट आहे अनंत, अनात्म आणि दुःख अशावर सांगितलेलं आहे. तर अनिच्य, अनंत आणि दुःख अशा प्रकारे सांगितलं. अनिच्य म्हणजे सगळं काही नित्य राहणार नाही. अनित्य म्हणजे तुमच्या आतमध्ये जे ते काय तुमचं नाही आहे, आणि दुःख ते दुसरे तुम्हाला सांगितलेले आहेत. अशा प्रकारे 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ती लक्षणाला म्हणतात दुःख, अनंत, अनिच्य. काही जण अनात्मताला म्हणतात देयर इज नो सोल. पण तुमच्या शरीरामध्ये जेव्हा ती विपश्यनाच्या भावने जेव्हा ते पाहता तेव्हा देयर इज नो, तुम्ही काहीच नाही आहे. हे शरीर एक पुंजकं बनलेलं आहे. तर अशा प्रकारे ह्याच्यातून तुम्ही जेव्हा बाहेर निघता तेव्हा तुम्ही तुमच्यातली इनर पीस निर्माण होते. दुःखातून बाहेर निघता, हळूहळू निघता. जिथे नाम, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान आणि रूप 4 बाबती पूर्णपणे नष्ट होते, तिथे प्रतीक म्हणजे कामभाव आणि रूप संज्ञा थांबते. कामभाव म्हणजे ह्या जगाबद्दल जी काय आसक्ती आहे ती, आणि रूप संज्ञा म्हणजे तुमच्या शरीराबद्दल जे आहे ती आसक्ती ती थांबते. तिथेच ही तृष्णा पूर्णपणे तुटते. अशा प्रकारची 4थ्या कथेचा अर्थ आहे. तर आज आपण हे शिकत होतो. जटासुद्धा काय शिकवतो? जीवनातील सर्वात मोठा गुंता म्हणजे लोभ आणि आसक्ती. सर्वात मोठा गुंता लोभ आणि आसक्ती. हा गुंता सोडवण्यासाठी नीतिमत्ता, एकाग्रता आणि योग्य ज्ञानाची म्हणजे शील, समाधी, पय्या हा जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे त्यांची गरज असते. जो या मार्गावर चालतो म्हणजे मार्गस्थ आणि फलस्थ, आता जो मार्ग ह्या चालतो तोच हा गुंता सोडून अंतिम शांतता म्हणजे निब्बाण मिळू शकतो, म्हणजे फळ. या धम्माच्या मार्गावर चालल्यास तुम्ही आजच्या जीवनातील तणाव, भीती आणि स्पर्धा यासारखे गुंते सहजपणे सोडत होता. आर्य अष्टांगिक मार्ग जो 3 भागामध्ये डिवाइड आहे, शील, समाधी, पय्या. शील विद्यार्थ्यांसाठी सकाळपासून ते रात्रीपर्यंत जी काय दिनचर्या आहे ती व्यवस्थित फॉलो केली तर तो शीलामध्ये तुम्ही म्हणजे पाणाती पाता, आदिन्ना दाना, कामे सुमेचे चारा, मुसावादा आणि सुरामेरे हे स्टार्टिंगचे जे 5 शील आहे त्याच्यामध्ये तुम्ही दृढ राहा. तर पुढे जाऊन समाधी म्हणजे आपण रोज जी सकाळ संध्याकाळ करतो आहे आनापानसती, विद्यार्थ्यांसाठी आनापानसती आपण जी घेतो आहे तो तुम्हाला समाधीमध्ये तुमचं मन स्थिर राहण्यासाठी आपण ते करतो आहोत. शील झालं, समाधी झालं. जेव्हा तुम्ही या शीलामध्ये आणि समाधीमध्ये दृढ राहाल जेव्हा ते पुढे जाऊन तुम्हाला व्यवस्थित समजेल की कुठली गोष्ट कशी कशी आहे ती व्यवस्थित समजायला सुरुवात होईल. आणि त्यानंतर तुमची जी परीक्षा येईल म्हणजे तुमचं जे पेपर असतील ते तर डे टू म्हणजे शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हाला ते फॉलो केलं पाहिजे, ते यायला पाहिजे परीक्षा. तर त्या परीक्षेमध्ये तुम्ही कधीही चिंतायुक्त राहणार नाही, चिंतामुक्त राहाल. युक्त आणि मुक्त. चिंतायुक्त म्हणजे बिफोर काही टेन्शन येतं आपलं परीक्षेचं की बाबा हे माझी होणार नाही, पण तुम्ही जे शीलात आहात, समाधीमध्ये आहात म्हणजे शिस्तीमध्ये आहात, तुमचं मन कंट्रोलमध्ये आहे आणि तुम्ही व्यवस्थित अभ्यास करत असाल तर सुरुवातीला जो पेपर हातात येण्याच्या आधीचं जे छोटंसं टेन्शन असतं जेव्हा तुमच्या हातामध्ये पेपर येईल तेव्हा त्याच्यातून तुम्ही चिंतामुक्त होणार, कारण तुमचं हे संपूर्ण अभ्यास हा झालेला असतो. तर शीलामध्ये राहण्यामध्ये हा फायदा, समाधीमध्ये राहण्याचा हा फायदा आहे की तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं ह्यातला फरक समजतो. ते समजायलाच हवा, कारण हे आयुष्य तुमचं असंच आहे. जेव्हा तुम्ही या शीलामध्ये, समाधीमध्ये, प्रज्ञेमध्ये दृढ राहाल तेव्हा तुम्ही सक्सेसफुल, यू बिकेम अ सक्सेसफुल. हा बुद्धाने सांगा एक फॉर्म्युला आहे जीवनामध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं. शील, समाधी, पय्या. शील, समाधी, पय्या ह्या गोष्टीतून तुम्ही पुढे जाल तर यू बिकेम अ सक्सेसफुल. तुम्ही सक्सेसच भेटणार तुम्हाला. त्याआधी
हे जे सांगितले लोभ, मोह, राग, द्वेष हे जे काय ह्या काय भावना आहेत निगेटिव्हकडे घेऊन जाणाऱ्या, ते सोबत चालतात. तुम्हाला कसं पॉझिटिव्ह वेकडून निगेटिव्ह वेकडे म्हणजे सकारात्मक गोष्टीकडून नकारात्मक गोष्टीकडे फिरवण्यासाठी ह्या गोष्टी तुमच्या सोबत चालत असतात. ज्या क्षणी तुम्ही म्हणजे आपण ते उठ्ठाण सुक्त पाहिले, उठ आणि शांत का बसलेलं आहे, प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. हे उठ्ठाण सुक्तमध्ये पाहिलं मला वाटतं 9वी आहे ते, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. त्या प्रत्येक क्षणामध्ये तुम्ही कसं जगता हे महत्त्वाचं आहे. आता परीक्षा सुरू झालेली आहे. सकाळी जेव्हा तुम्ही उठाल ते रात्री झोपेपर्यंत तुमचा टाईम टेबल फिक्स असेल. त्या टाईम टेबलमध्ये तुमचा अभ्यास किती करायचा आणि त्याच्यामध्ये ब्रेक घेताना किती ब्रेक घ्यायचा हाही महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये येतो. जर तुम्ही ब्रेक घेतला असेल तर मी 5 मिनटं म्हणजे 5 मिनटातच फक्त ब्रेक घेणार आहे. पण त्या 5 मिनटामध्ये जर तुम्ही फेसबुक, विस्टाची काय आहे किंवा गेम खेळा बसलात, 5 मिनटं आहे जाऊ दे ना, 5 मिनटाचे कधी 1 तास होईल आणि तो मूल्यवान क्षण किती गमावून बसाल आणि त्याच्यामध्ये तुमचा जे किती अभ्यास होणार होतो तो बुडेल, हा विचार तुम्हाला तिथे केलाच पाहिजे. त्यासाठी सांगितलं राग, लोह, मोह, द्वेष हे जे सेना ही जी महाराज सेना ज्याला म्हणतात ही तुमच्यासोबत असते. तुम्ही चांगल्या मार्गातून वाईट मार्गावरती कधी कधी कसं जाल हे साठी हे बघत असतात. त्यासाठी तुमचं मन कंट्रोलमध्ये असलं पाहिजे, समाधी तुमची पृष्ठ असली पाहिजे. समाधी आणि शील आणि समाधी पृष्ठ असेल तर प्रज्ञेमध्ये जाल आणि तोच हा गुंता सोडू शकतो. हा असा मौल्यवान संदेश या सुत्तामध्ये भेटला होता. मागच्या वेळी आपण इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये ट्रान्सलेट अठ्ठकथेच्या मार्फत केला होता. पण काही विद्यार्थी बोलले की सर अधिक सोप्या पद्धतीने समजून सांगा. तर आय होप आजचं लेक्चर तुम्हाला हे समजलं असेल हे मी गृहीत धरतो. आपण सर्व इथे आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. आवाज थोडा आज माझा माईक खराब झाल्यामुळे आवाज थोडा मागे पुढे होत असेल तर तेही आज मी तुमच्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या प्रती मंत्र व्यक्त करतो. आत्ताच 2 ऑक्टोबर 2025 रोजी अचूक विजयादशमी झाली. त्या अचूक विजयादशमीच्या आणि धम्मक्रांती दिनाच्या आपल्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. असंच आपण सातत्याने अभ्यास करून नवीन व्हिडिओ आपण या जे तुमचं पाली कुसुमावली आणि पाली सुगंधावली इयत्ता 8वी 9वी 10वीचे जे पुस्तक आहेत त्यामधल्या सुत्तांचा अभ्यास करत राहू आणि आपल्या सर्वांची शील, समाधी, प्रज्ञा याच्यामध्ये दृढ राहून आपण सर्व निब्बाणापर्यंत पोचा. अनंताचे आपल्या सर्वांना दर्शन व्हावे अशा प्रकारची मंगलकामना व्यक्त करून आपल्या सर्वांची रजा करतो. नमो बुद्धाय.